चालवतात. कारण की तर मग मित्रांनो आपण बाहेर इथं चालू आहे. आता हे असं खड्डं करायला लागते याला अजून. तर मग मित्रांनो माझा टाईम तुम्ही बघू शकता की आम्ही किती लाकडी तर रोत नेलेत. इकडे बघू शकता तुम्ही हे जे रोत नेलेत ना आम्ही आता असे ते असे तिथपर्यंत नेले. तिथून मग आता असे नेले डबल तिकडं. बाबा बघू शकता बाबा दर करायला लागले. तर मी लाकडं शेणारायला लागलो म्हणजे की आता हे मजबूत होईल. आता याला तारवड नाही वरून असा. आणि मग बघूया आपण नंतर स्टेप बाय स्टेप काय काय काम आपल्याला इथं करायचं नाही. मित्रांनो लाईन नाही आहे आज, पाणीच नाही प्यायला. तर मग काय इकडं आमचा पसारा ढोईल आहे. पलीटीन ती जेवायचा. हे बाबाचा बूट आहे. बाबाचा बूट तो पण दाखवतो एकदा मी. हे बघू शकता मी बाबा बूट कसा घालतात. पूर्ण फाटेली मित्रांनो पूर्ण. येऊ चांगला आहे जरसक. म्हणजे तिच्या खालून जर मा बाबाचा मोबाईल बघू शकता कसा आहे ना. आणि तो बघू शकता आमचं जेवायचं आहे तर सामान ठेवले. आणि हे आमची विहीर आहे जिला की पाणी लागेल नाही आहे. तर चला मग आपल्याला इथून लाकडं न्यायचे. मित्रांनो आम्हाला आता मी डबल शेतात इथं आलेलो आहे. काल आपण आलो तर आपलं काम राहिलं होतं. हे बघू शकता ऊन डबल पडलं. ऊन पडतंय डबल. ढगा येतात ऊन पडते, ढगा येतात ऊन पडतात. आणि काय हो राहिले ना की हे पेरायचं राहिलं आहे आपलं. हे मित्रांनो तर हे पेरणं झालेलं आहे आता. म्हणजे की थोडं राहिले थोडं झालेलं आहे. हे बघा मी ते औषध शिकलो होतं तर मस्तपैकी जळालं आहे राऊंडअप. तर चला मग करूया कामाला सुरुवात. पहिली करायची जेवण. चालू आहे आपलं जेवण आता. ते जेवण तर आपली लाईनच जायला. आपला पंप आहे मित्रांनो तो फक्त इतका अर्धाच भरेल. इथपर्यंत दिसते तिथपर्यंत काळं. आणि आता हा भरला की मग आपल्याला शिपायचं राहिले. लाईन जायले त्याच्यामुळं आता पाणी येत नाही आहे. विहिरीचं पाणी भरपूर खोल आहे बरं. बघा तुम्ही भरपूर खोल भरपूर पाणी आहे त्याच्यात. हे आपलं लिंबुणीचं झाड आहे. हे आपली कोरपड आहे. आणि हे आपलं वांग्याचं झाड आहे मित्रांनो. याला वांगे कधी येते काय माहिती. बरंच जगलं आहे. आणि शेवग्याचं झाड आहे मित्रांनो. कोणाला शेवगा जर लागत आहे तर मला जरूर सांगा. आणि डबल काहीच नाही आहे वावरामध्ये अजून. यांचं चालू आहे दगड गिगडं उचलायचं काम. पण राहिलं किती अजून. आता अशी थोडी येणं चालू झालेले आहेत. आणि माझं शिपणं झालेलं आहे. माझे बाबा तिकडं काम करतात. आणि हे बघू शकता इकडं आमचं पूर्ण लावणं झालेलं आहे. आणि आता फक्त इकडं लावायचं राहिलेलं आहे हे. आणि हे एवढं लावायचं राहिलं आहे फक्त. तर आता ते लावून घेऊ. तर चालू यायच्या तुरी लावणं. आणि माझं पण चालू आहे तर काहीतरी काम. तर मग मित्रांनो आमचं पाणी झालं. तर मग मी चालू आहे पाणी आणायला. हे बघा तुम्ही ही आपली कॅन आहे मित्रांनो. इथे कॅन घेऊन जाऊया पाणी आणायला. तुम्हाला दाखवतो पाणी कुठून आणणार ते पियासाठी. तर ही मी आता कॅन घेतली तुम्ही पिकअप केली. चला जाऊया तुम्हाला दाखवतो मी पाणी आपलं आहे कुठं. मग मित्रांनो पहिले आपण गेलतो ना तर पहिले लाईन जायला होती. अर्धा चालू आहे तर लाईन येईल मित्रांनो. मला वाटलं आता लाईन येणार नाही पण आली. खूप तहान लागली होती तेव्हापासून पाणीच पिलेलं नाही आहे. 2-2.5 घंटे झाली जेवण झाल्यापासून पाणी पिलं नाही आहे. शेतात असंच असतंय. हे काम करून आम्हाला पटकन जायचं आहे. कारण की मित्रांनो हे बघू शकता आणि आबळ बघू शकता. पाणी जर आलं ना तर आमचं पेंडिंग पडून राहणं सगळं. म्हणजे की लावणं पेंडिंग पडन. आणि पाणी आता सांगेल मरणाचा. त्याच्यामुळे मित्रांनो पटपट इथं लावून घेणं चालू आहे. जेणेकरून हे साधून जायते. अजून भक्कम लावायचं राहिले. मी तुम्हाला दाखवतो आमचं लावायचं राहिलं आहे किती. तर पहिले जाऊन एकदा पाणी भरू पटकन. कारण की लाईनीच्याच भरोश्यावर आहे. आणि पाणी की एवढं पडेल नाही. लोकांची जास्त पाणी येईल नाही. तर चला इथून पाणी आपण नेऊया. आणि मग सांगतो मी तुला हातून आलं तर की आपलं राहिलं की तिकडं लावायचं. मग चला बघूया की कशा तुरी लावायच्या कशा नाही. यांचं उडीद मूग लावणं चालू आहे. याच्यात उडीद मूग आहे. हा उडीद मूग एका महिन्यानंतर कसा दिसतो कसा नाही आपण बघणार आहोत. तर चला लागवडीपासून तर सुरुवातपर्यंत मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे इथं. तर चला ही आपली तुरी आपले इकडं तास लावणं झाले. आता आपण दुसरं तासात आहे आता इकडं. मित्रांनो आता आपण घरी येऊन शेतामध्ये इथं आलेलो आहे. आणि इथं येऊन आपलं चालू आहे तुरी लावणं. तर मग मित्रांनो चला लावूया पटपट तुरी. कशा लावायच्या कशा नाही मी तुम्हाला दाखवतो. इकडं चालू आहे मित्रांनो उडीद लावणं. म्हणजे की डाळीसाठी उडीद लागतात ना ते लावणं इथं चालेल. कशी लावतात मी तुम्हाला दाखवतो. आणि इकडं आपल्याला तुरी लावणं चालू आहे. चला घेऊया पटपट लावून. मित्रांनो गुड मॉर्निंग. तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण चाललो मित्रांनो आपल्या शेतात. कारण की आपल्याला करायची नीट उभी नीट काय असतं काय नाही तुम्हाला शेतात गेल्यावर समजेल. तर तुम्ही अगदी इथलचं वातावरण बघा. हे बघा लुसी. आणि इथलचं जे वातावरण मित्रांनो ते पायासारखं आहे. तुम्ही एकदा बघा. आपण ज्या वेळेस चालू केलं होतं ना म्हणजे सुरुवात केली होती त्यावेळेस तर असं काही नव्हतं. नागरिक सगळी वैल होती. इथे हळद गिळत लावली. आणि हे बघू शकता सगळं हिरवंगार झालेलं आहे पाण्यामुळं मित्रांनो. आणि
वावर बघू शकता लोकांचे तणगीन काहीच नाही शेतामध्ये, हे तणनाशकमुळं संभव झाले. जर तण असतं तर आता किती मजूर लागलं असतं, पण काम भेटलं असतं मित्रांनो मजुरायला. तर पहा तुम्ही किती मस्त इथं वातावरण आहे. आणि सूर्यदेवता भरपूर वर आलेले आहेत, कारण की मित्रांनो 9:05च्या आसपास टाईम झालेला आहे. 9-9:30च्या आसपास टाईम झालेला आहे. आपण आपल्या शेताच्या रस्त्याकडे वळलो आहे, म्हणजे की चाललो आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता पाणी नाही पडू राहिलं ना, तर रस्ता बघा कसा आहे. तर मागच्या वर्षी मित्रांनो इथं असं पाय फसत आहे ना, का सांगावं तुम्हाला. आणि हे बघू शकता इथं जे वातावरण आहे ना, ही सोयाबीनचं मित्रांनो तण बघू शकता तुम्ही. तण जर सगळी तण नाही यावर्षी सोयाबीनीत, कारण की मित्रांनो तणनाशकमुळं ह्या सोयाबीनीतले तणनाशक निघलेत ना, त्याच्यामुळं हे बघा तुम्ही डवरे हाणं झालेत मित्रांनो लोकांचे आता. आणि काय चालू आहे तर काहीच नाही, आमच्याकडे असे नेट असतात आणि त्याच्यातले मोठा पैसा असतो. बघा मित्रांनो आपण आता आपल्या रस्त्यानं लांब लोक आलो होतो. हे आपल्या शेतात जायचा रस्ता आहे. आणि हे बघू शकता हे करेल मित्रांनो रोही, ही ज्या राहतात ना आमच्याकडे रोही जास्त आहे. रोही आणि वानरापासून वाचायला, पण वानरावरून कुठून जातात आणि रोह्याला मित्रांनो जाता येत नाही, लय मोठा फरक पडतो. हे बघा शकता ही उशिरा सोयाबीन पेरल्यामुळे ही थोडीफार लहान लहान आहे. आणि इकडचं वातावरण बघू शकता. आपलं वावर आहे मित्रांनो डायरेक्ट पराडीच्या कोपऱ्यावर आहे, त्याच्यामुळं तिकडं काही अडचण नाही एवढी. तर चला मग आपण भेटूया डायरेक्ट आता शेतात गेल्यावर. तर मग मित्रांनो आपण फायनली आपल्या शेतात इथं आलेलो आहे. आणि आपल्या शेतात मी तुम्हाला दाखवतो की कसं कसं आहे काय काय. ते इकडं बघू शकता तुम्ही की मी तर जलतराचा खड्डा केला होता, पण ते काही पूर्ण झालेला नाही मित्रांनो. पण तरी पण याचा मोठा आपल्याला इथं फायदा झालेला आहे. आणि तुम्ही बघू शकता की आपल्या शेतामध्ये अजून काहीच नाही आहे. ही नेट बघू शकते, ही नेट आपल्याला आता उभी करायची आहे. आणि याच्यामध्ये पाणी बघू शकता तुम्ही किती घेतं, तुम्हाला मी एकदा पाणी दाखवतो. हे बघा याच्यामध्ये भरपूर पाणी आलं मित्रांनो आता. आणि कशामुळं आलं मी तुम्हाला दाखवतो. हे बघा इथं बोरची पाईप लागली मोठमोठी. आपल्या शेतातलं पाणी बाहेर जात नाही आहे. हे बघा शकता जलताऱ्यामुळं आपल्याला लय मोठा इथं फायदा झालेला आहे. पाजरं चालू झालेली आहेत मित्रांनो एरीला. तर असा काही फायदा इथं आपल्याला बघायला भेटतो. आणि हे आपलं झाड मित्रांनो जांबाचं, जेणेकरून ते रोयानं बंद खाऊन घेतलं होतं. आणि हे पण वाढणारं पूर्ण खाल्लं होतं. आणि हे आपली एरीचं आहे ओरफळू काढीला आपण. चला तर करूया आपल्या कामाला सुरुवात. तर मित्रांनो आपला आता शेतात यायचा आता दुसरा दिवस आहे मित्रांनो. आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता की अजून इथं काही झालेले नाही आहे. म्हणजे की आजूबाजू बघू शकता भरपूर हिरवंगार झाले. आपल्या बी शेत बघू शकता भरपूर हिरवंगार आहे, पण गवताने हिरवं आहे. आपल्या अजून याच्यामध्ये पीक लावलेलं नाही आहे. आणि हे जे बघू शकता तुम्ही हे तणनाशक मारलं होतं, तणनाशक बघू शकता मित्रांनो किती पॉवरफुल असते. तर चला मग आपलं काय काम करायचं आहे काय नाही हे मी तुम्हाला इथं सांगून देतो एकदा. तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपण आता शेतात येऊन भरपूर टाईम झालेला आहे. आणि आपण इथे येऊन पाणी पिलं आहे. आणि आता तुम्ही बघू शकता की आपले चालू आहे मित्रांनो हे लाकडं काढणं. हे लाकडाचं आपल्याला काय करायचं आहे काय नाही हे तर आपल्याला नंतर समजणार आहे. हे लाकडं बघू शकता आपण मागं जमा करून टाकले होते, आणि आता ते आपण इथून काढून इथं टाकत आहे. कारण की आपल्याला ते रावायचे तिकडं ती नेट उभी दिसते तुम्हाला, तशी नेट आपल्याला इथं उभी करायची आपल्या शेतामध्ये. तर चला मग भरपूर टाईम इथं झालेला आहे, म्हणजे की 10-10:30च्या आसपास टाईम झालेला आहे. आणि हे आपण इतके काढलेत, अजून काढायचे. कारण की काय करायचं माहिती का, जे लहान लहान आहेत ना मित्रांनो ते आपल्याला साईडला टाकायचे त्याची कडीनं. आणि मधात आपल्याला उच्च टाकायचे, म्हणजे की नेट आपली उच्च होती आणि साईडला लहान होती. तर चला मग घेऊया पटपट काढून, आणि मग सांगतो मी तुम्हाला की कसं कसं लावायचं आणि कसं कसं नाही. तर मग मित्रांनो आपल्या आता सगळ्या इथं लाकडं टाकणं झालेले आहेत मित्रांनो. इथून आपण काढून टाकली, इथून काढून आपण तिकडे टाकलेत. आता इथून उचलून आपल्याला तिकडे न्यायचे डबल, कारण की ते नेट उभी करायची आपल्याला इथं. तर चला मग करूया सुरुवात कामाला लवकरात लवकर, कारण की काम लय मोठं आहे आणि टाईम लय कमी आपल्याजवळ. तर चला पटपट करूया चालू, कारण की पाणी जर आला तर मग आपलं राहून जाईल. मग मित्रांनो आता आपण इथं आपले लाकडं आहेत ना ते सगळे आणून टाकलेत. तुम्ही इकडे बघू शकता की इथं आपण एक 4 लाकडं टाकलेत, तिथं 4 लाकडं टाकलेत मित्रांनो, त्याच्या पुढे 4 लाकडं टाकलेत. आपल्याला काय करायचं माहिती आहे का, ही जी लाईन आहे ना ही लाईन, ह्या लाईनीत आपल्याला टाकायचे 13 लाकडं. तर मग आता किती झाले ते, हे 4 आणि हे 4 8 आणि 12 लाकडं झाले मित्रांनो. एक लाकडं इथं लागते आता अजून, तर ते एक लाकडं आपण आणूया नंतर. तर चला मग करूया सुरुवात. आपल्याला आणू लागते पहार. पहार आहे मित्रांनो आपली इथं ठेवले. मी एकदा पहार आणतो मग तुम्हाला दाखवतो की काय काय करायचं आणि काय काय नाही इथं. तर मग मित्रांनो आपण पहार बाहेर काढलेली आहे. पहार दाखवून तुम्हाला ही बघा, ही पहार असते अशी, येणं खात्याचं आपल्याला खड्डे, आणि त्यात गाडायचं आपल्याला लाकडं. तर चला मग पटपट जाऊया आणि रवूया लाकडं. ही लाईन आपल्याला आधी रावायची, कारण की लंबी आहे. वाजले मित्रांनो 2 वाजता. तुम्ही बघू शकता की आता मै बाबा आहेत ती आता तिकडच्या लाईनीत गेलेत. आणि लाकडं बघू शकता आम्ही लाकडं रवलेत, आणि इकडचे लाकडं आमचे रवले होतं पहिलेच होईल. तर चला मग दुपारची 2 वाजली म्हणल्यावर झाली दुपारची सुट्टी जेवायची. तर चला आपल्याला जायचं आता जेवण करायला. तर आपण भेटूया डायरेक्ट जेवायला. काय 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 मी तुम्हाला दाखवतो. आणि
मस्तपैकी या वातावरणामध्ये जेवण करूया. हे बघू शकता आत्ताचं वातावरण कसं आहे, इथं मस्त ढगेल मित्रांनो. तर मग मित्रांनो इथं सगळं काम इथं संपलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की आता सगळे लाकडं रावणं झालेले आहे. त्यांना आम्ही चालू आहे आता घरी, कारण की आमचं इथलचं काम झालेलं आहे. हे सगळं सामान घेऊन या घरी. एक लाकूड रवाच राहिले ते रवूया एकदा. एक म्हणजे की ते का झालं आहे ना की हाईटला कमी पडायला लागले. इथून एक लाकूड घेऊन जाऊ आणि ते रवून देऊन मग जाऊ घराकडे, कारण की आपल्याजवळ पाणी नाही, प्यायला पाणीच नाही मित्रांनो. इकडे लाईन जाईल आज, तर आपल्याला लाकूड तर काही सापडून नाही राहिले. हे लाकडं लंबाला येत ना, तर ते आपल्याला तिकडं टाकायचेत ना दुसरीकडं. तर मी एकदा इकडं लाकूड पाहतो, तर तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा. तर मग मित्रांनो आता आम्ही इथं शेतातून इथून निघलो होतो आणि भरपूर लांब इथं आलेलो आहे. आणि तुम्ही बघू शकता की माझे बाबा अजून पण सायकल चालवतात, कारण की तुम्ही समजून घ्या. तर चला मग भेटूया तुम्हाला घरी गेल्यावर, नाही तर मग काही जरी इंटरेस्टिंग भेटलं मला रस्त्यानं ते बी मी तुम्हाला इथं दाखवीन. आता हे शेत बघू शकतो.